लातूर महानगरपालिकेच्या वतीने मोठा हातोडा मारण्यात आला. उपायुक्त वसुधा फडे यांच्या अति आक्रमक आणि धडाकेबाज कारवाई 300 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे आता गंजगोलाईचा श्वास मोकळा झालाय. शहराचे हृदय असलेल्या गंजगोलाई परिसरात अखेर महानगरपालिकेच्या वतीने बुलडोजर गाजलाय. गेल्या अनेक वर्षापासून वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेल्या गंजगोलाईने आज मोकळा श्वास घेतलाय. उपायुक्तांच्या थेट उपस्थितीत कालपासूनच महापालिकेने आक्रमक पवित्रा घेतलाय. तर तब्बल 5 पथकं आणि राऊंड द क्लॉक बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली. कापड गल्ली, भुसार लाईन, हनुमान चौक ते गंजगोलाई मुख्य रस्ता आणि लोखंड गल्लीसह प्रमुख मार्गावरील अडथळे हटवण्यात आले आहेत. तर तब्बल एकाच दिवशी 300हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आले. सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई सुरू आहे. तर 2 दिवसापूर्वीच सूचना देऊनही ज्यांनी अतिक्रमण काढले नव्हते त्यांच्यावर प्रशासनाने आता कठोर प्रहार केलाय. आता लातूरची मुख्य बाजारपेठ चकाचक दिसणार असून वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर लातूर शहर महानगरपालिकेतर्फे कालपासून जी अतिक्रमण हटावची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे, कशा प्रकारची मोहीम चाललेली आहे आणि आतापर्यंत किती अतिक्रमणावर हातोडा मारण्यात आला? आम्ही लातूर शहर महानगरपालिका लातूरच्या वतीनं या ठिकाणी गेली 2 दिवस झालं की अतिक्रमणाची मोहीम या ठिकाणी हाती घेतलेली आहे. जवळपास काल आम्ही 300 लोकांवर अतिक्रमण आम्ही काढलेलं आहे आणि आज जवळपास 300चा आकडा आमच्यापाशी आहे आणि जोरदार या ठिकाणी आम्ही प्रचंड मेहनत घेत आहोत लातूर शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी. आज आम्ही या ठिकाणी माननीय आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय उपायुक्त यांच्या नियोजनाखाली या ठिकाणी आम्ही क्षेत्रीय कार्यालय सी झोन असेल तथा अतिक्रमण विभाग असेल, इथे आम्ही महानगरपालिकेच्या वतीनं आम्ही 5 पथके या ठिकाणी आदेशित केलेले आहेत व सर्व पथक प्रमुख व त्यांचे सहाय्यक सर्वजण कठोर परिश्रम या ठिकाणी घेऊन लातूर शहरातील या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची सुरुवात झालेली आहे. व सध्या गंजगोलाईमध्ये आम्ही वेगवेगळे रस्ते, उदाहरणार्थ आम्ही भुसार लाईन असेल, सुभाष चौक असेल, हनुमान चौक, मेन रोड, अण्णाभाऊ साठे चौक, अशा विविध ठिकाणी आम्ही या ठिकाणी अतिक्रमण मुक्त या ठिकाणी आम्ही केलेले आहेत. रस्त्यावर अतिक्रमण केलेले होते या ठिकाणी रस्ता या ठिकाणी आम्ही अतिक्रमण मुक्त केलेला आहे, मोकळा केलेला आहे. आम्ही मला सांगा, गेल्या काही दिवसापूर्वी देखील अतिक्रमण हटावची मोहीम झाली, लगेच 10-15 दिवसानंतर पुन्हा अतिक्रमण झाले. यावेळी अतिक्रमण पुन्हा होऊ नये यासाठी काही उपाययोजना आहे? आम्ही या ठिकाणी माननीय आयुक्त मॅडम यांच्या सूचनेनुसार व तसंच उपायुक्त मॅडम यांच्या नियोजनानुसार आम्ही सर्व या ठिकाणी जे व्यावसायिक आहेत, जे की अतिक्रमण इथं व्यावसायिकदृष्ट्या रस्त्यावर करत आहेत, त्यांना आम्ही पूर्वकल्पना वारंवार देत आहोत आम्ही की यापुढे आम्ही अतिक्रमण रस्त्यावरती केलेले खपून घेतले जाणार नाही. मनपा प्रशासनाच्या वतीनं त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू, असे दंडात्मक कारवाई असेल किंवा त्यांचं अतिक्रमण काढणे असेल किंवा त्यांच्यावर गुन्हे नोंद करणं, अशी कारवाई यापुढे देखील आमची चालू राहील. सध्या आपण इलेक्शन दुकानाच्या पाठीमागे जी कारवाई केली, महानगरपालिकेची मोकळी जागा, हो, ते पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी कंपाऊंड वॉल वगैरे मारून घेणार आहे? आम्ही या ठिकाणी टाउन प्लॅनिंगचे जे आमचे अभियंते आहेत त्यांना सांगितलेलं आहे, या ठिकाणी त्यांना पाचारण केलेलं आहे. तसेच आमच्या वरिष्ठाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या ठिकाणी योग्य ती आम्ही कारवाई करू. मी पवन सुरवसे, क्षेत्रीय अधिकारी सी झोन, महानगरपालिका लातूर. लातूर शहरामध्ये गेल्या काही वर्षापासून जर पाहायला गेलं तर अतिक्रमणाचं पेव हे मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. लातूरच्या गंजगोलाई भागामध्ये तर अतिक्रमणाचा विळखा मोठ्या प्रमाणात घट्ट बनलेला होता आणि गेल्या कालपासून लातूर शहर महानगरपालिकेने जे आहे ते अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केलेली आहे. आपण आहोत सध्या लातूर शहरातल्या गंजगोलाई भागातल्या इलमचंद किराणा स्टोअर्सच्या पाठीमागचा हा जो भाग आहे, संपूर्ण हा भाग महानगरपालिकेची ही जागा आहे. मात्र या महानगरपालिकेच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं. या ठिकाणी परमनंट जे पत्र्याचे डबे आहेत ते डबे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी घालण्यात आले होते. मग ते पानपट्ट्या असतील किंवा अनेक अवैध धंदे करण्यासाठी हे जे पत्र्याचे डबे उभारण्यात आले होते आणि हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी होते. मात्र कालपासून महानगरपालिकेच्या वतीनं जी कारवाई सुरू झाली आहे त्यामध्ये लातूर शहरातल्या गंजगोलाई भागातले सगळी अतिक्रमणे जे आहेत ते हटवण्याचे या ठिकाणी निर्देश महानगरपालिकेचे आयुक्त मानसी मीना यांनी दिल्याच्या नंतर ह्या सगळ्या भागातील हे अतिक्रमण जे आहे
आहे ते हटवण्यात येत आहे. सध्या महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत हे सगळं अतिक्रमण हटवून महानगरपालिकेची जागा जी आहे ते मोकळी करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि सगळ्याच बाजूने जे मग काल शहरातल्या गंजगोलाई भागातले लोखंड गल्ली असेल किंवा शहरातला गंजगोलाईतला अन्य भाग असतील या सगळ्या भागामध्ये जे अतिक्रमण होतं ते अतिक्रमण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे वाढलेलं होतं ते कुठे ना कुठे आज अतिक्रमण काढण्यात येत आहे. आणि लातूरच्या गंजगोलाईतील जो अतिक्रमणाचा विळखा जो आहे तो मोठा विळखा घट्ट बनत चाललेला होता तो कुठे ना कुठे आता सैल होताना दिसतोय आणि कुठे ना कुठे लातूरच्या गंजगोलाईला एक मोकळा श्वास आता मिळतोय. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर.